कशी राहिली तरी आवडते, मला सुनाने चांगलं राहिलं पाहिजे. मुलगी कशी राहायला आवडते, कशी बोलली तरी चालते, कशी वागली तरी चालते, आणि सुनाने तिला बिलकुल काही बोललं नाही पाहिजे, बिलकुल इकडे तिकडे वाग काही चालत नाही तिचं. अरे वा रे वा, महादेवाची भक्त नाही का, त्रिशूळ घेऊन महादेव मागे लागायचे. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलीमध्ये पाहायला आवडतात त्या सुनामध्ये आवडल्या पाहिजे. जर आता मुलीला जीन्स घातली की 10 वर्षांनी सून आल्यानंतर तिला जीन्स घातलेली आवडली पाहिजे तुम्हाला. जे मुलीमध्ये आवडतं ते सुनात आवडलं पाहिजे. मग उगाच काही देवपूजा, उगाच काही ते नाटक ते महादेवाला बिलकुल आवडणार नाही. महादेवाने लेकी बरोबर एक वागती, सुना बरोबर एक वागती, पूजा माझी करते, चल घरी प्रदोष करतील, शिवरात्री करतील, चाल. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लेकरामध्ये त्याच मला आपली मानसिकताच वेगळी आहे. सुनन जर एखाद्या दिवशी लेखन जावई जर आले, आता येते जत्रा शेजारीकडे पळतच जाते, पाहणं कशी लक्ष्मी नारायणाची जोडी. आणि सून एखाद्या दिवशी नवऱ्याला घेऊन मुखेडला जाऊ द्या, हा गेली भावाने नवऱ्याला घेऊन, आणि वा रे वा भक्ती सून भवानी. इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं जावाईने माझं सगळं ऐकावं, जावाईने माझ्या लेकीचं सर्व ऐकावं, लेक जशी म्हणते तसे जावाईने राहावं, जेव्हा म्हणलं तेव्हा रोई पिंपळगावला घेऊन यावं, जेव्हा म्हणलं तेव्हा नेऊन सोडावं, जावाईने लेकीच्या ऐकण्यात राहावं. इथं प्रत्येक बसलेल्या आईला वाटतं का नाही? आणि तोच प्रश्न उलटा विचारतो, मग सुनाने लेकाचं ऐकावं असं वाटतं का? वाटतं? जावाईने लेकीचं ऐकावं आणि सुनाचं लेकाने वाटतं कधी की लेकाने सुनाचं ऐकावं, तिचं ऐकूनच वागावं, तिचं ऐकूनच बोलावं? का बरं? आणि जोपर्यंत ही तुमची प्रवृत्ती आहे तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही, कधीच नाही. महाराज गंध लागणं वेगळं, देवपूजा करणं वेगळं, महाराज देवाकडे जाणं वेगळं, आणि घरात वागणं वेगळं जर असेल तर महादेवाला ते मान्य नाही. म्हणून तर माझा महादेव महाराज सरळ मनाच्या माणसाचा देव आहे. कपटी आतल्या गाठीच्या माणसाचा देव महादेव नाही. सरळ माणूस लागतो महादेवाला, सरळ. आतल्या गाठीचा माणूस महादेवाला चालत नाही. याचं जमेन त्याचं मोडेन, याचं आसन त्याचं तसं, महादेव अशावर डुंकून सुद्धा पाहत नाही. महादेवाला सरळ माणूस लागतो, अति सरळ. सरळ माणसाचा देव महादेव आहे. वाकड्या आड्या गुढीच्या मनात पापी माणसाचा महादेव नाहीये. सरळ अंतःकरण, शुद्ध अंतःकरण. पुराणामध्ये वर्णन आलं, ज्यावेळी महाराज या तुळशीला गणपती बाप्पाने शाप दिला त्यावेळी तुळशीने सुद्धा गणेशाला सांगितलं की आजपासून माझं पान, माझं फूल जो कोणी गणपती बाप्पा तुमच्या चरणावरती अर्पण करेल त्याच्या घरी दरिद्री येईल. म्हणून गणपती बाप्पाला तुळशी कधी अर्पण करायची नाही. गणेशाला दुर्वा. भगवान सज्जी म्हणतात ऋषींनो, ज्यावेळी पार्वती त्या शनिदेवाला म्हणते, ओ शनिदेवा आज माझ्या मुलाकडे पाठ करून का उभे राहिले? तिथून बाजूला गेलो होतो आपण. शनिदेव म्हणले, आई मी जर तुझ्या मुलाकडे पाहिलं तर माझी दृष्टी पडतात. शनीची दृष्टी पडल्याबरोबर म्हणले माझी वक्र दृष्टी पडल्याबरोबर माझ्या शनीची याच्यावरती 7.5 वर्षाची आणि तुझ्या मुलाचा चेहरा काळा पडेल म्हणले, म्हणून मी तुझ्या मुलाकडे पाहत नाही. पार्वती म्हणले असं का? त्यावेळी शनिदेवाने सांगितलं, म्हणले मला माझ्या पत्नीचा शाप आहे. शनिदेव कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा आहे?
शनिदेवाच्या पप्पाचं नाव काय? धन्यवाद. शनिदेवाच्या पप्पाचं नाव जय सूर्य आहे. काय नाव आहे? काय नाव आहे? आता ध्यानात राहील ना. काय नाव आहे? सूर्याचा मुलगा आहे. शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत. याच्या आईचं नाव छाया आहे, जिचं अगोदरचं नाव संध्या. सूर्यदेवाला सूर्य भगवंताचा संध्येबरोबर विवाह झाला आणि संध्येबरोबर विवाह झाल्यानंतर सूर्य भगवंताने 3 दाम्पत्यांना जन्म दिला. आणि महाराज 3 दाम्पत्यांना जन्म दिल्यानंतर या संध्येला वाटू लागला आता मी भजन पूजन करावं, मी संसारात जास्त रमू नये.